अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, जिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र. जया आठविता महापुण्य राशी, नमस्कार माझा सद्गुरु श्री ज्ञानेश्वरांसी. ओम नमो भगवते वासुदेवाय. श्री गणेशाय नमः. श्री ज्ञानेश्वरी अध्याय 18, भाग 12. शब्दरहित, श्रोत्ररहित, अरूप, अगोत्र, सम, स्वतंत्र व परब्रह्म स्वरूप आहे. या प्रकारे मला एकाला या अद्वै भक्तीने योग्य रीतीने जाणतो व याही बोधाचे अधिष्ठान जे शुद्ध परमात्मतत्व तेच माझे स्वरूप होय असाही त्याचा स्पष्ट बोध असतो. किंवा जागे झाल्यावर आपण एकटेच असतो व हे एकटेपणाचे स्फुरणही जोवर असते तोवर ते त्याला एकट्यालाच असते. सूर्यप्रकाशू लागला म्हणजे आपला प्रकाशही तोच असतो व आपण व आपला प्रकाश, प्रकाश्य व प्रकाशक यातील अभेदही त्याच्याच मुळे समजतो. त्याप्रमाणे वेद्याचा ज्ञेय वस्तूचा लय झाला असता केवळ वेदक जाणणारा द्रष्टा उरतो. पहा, तो वेदकही त्या वेदकाकडून जाणला जातो हेही तो जाणतो. ते आपले आपल्या ठिकाणी स्फुरद रूप असणारे आपले अद्वयपण ज्या ज्ञानाच्या स्वरूपाच्या सत्तेवर प्रत्ययाला येते ते ज्ञानाचे स्वरूप तोच ईश्वर व मीही तोच असे ज्याला कळून येते. मग द्वैताद्वैतातील निस्संदेह मीच एक आत्मा सगळीकडे भरलेला आहे असे सर्वात्मज्ञान होऊन तेही जाणणे स्वरूपानुभवात लीन होते. स्वप्नातून जागे झाल्यावर काही काळ स्वप्नातील द्वैत व्यवहाराच्या स्मृतीमुळे आपले एकपण आपल्यास स्फुरत असते. पण पूर्ण जागृती आल्यावर आपण कोण असतो याचे भान जसे भान नसते. सोन्याचे अलंकार डोळ्यांनी पाहताच जर हे सर्व सोनेच आहे असे वाटले तर न आटताच अलंकाराचे अलंकारपण संपते. किंवा मिठाचे पाणी झाले तर क्षारता जलरूपाने असते, पण ते पाणी झालेले मीठही जेव्हा पृथ्वीत समरस होते तेव्हा हे मीठ आहे असा मिठाचा वेगळेपणा उरत नाही किंवा भासतही नाही. त्याप्रमाणे मी तो हा जो व्यवहार असतो तो आत्मानंदाच्या अनुभवात एकत्र करून तो तेच आनंदरूप जे माझे स्वरूप त्यामध्ये प्रवेश करतो. मग तो ही भाषा संपल्यावर त्याच्या अपेक्षेने नांदणारे जे मी ते तरी कोणावर स्थापावयाचे असा तू व मी विवर्जित जे माझे स्वरूप त्याच्याशी तो एकरूप होतो. कापुराच्या जळण्याची समाप्ती तीच अग्नीची समाप्ती होय. मग तेथे कापूरही नसतो व अग्नीही नसतो, केवळ आकाश असते. एकातून एक वजा केली की खाली शून्य उरते. तसे आहे नाही हा व्यवहार संपल्यानंतरही त्याच्या व्यवहाराची सिद्धी होते अशी जी शेष वस्तू ती मीच होय. अशा स्थितीत ब्रह्म, आत्मा, ईश अशी भाषा बोलण्याने तिचे स्वारस्य, महत्त्व नष्ट झाल्यासारखे होते व त्याविषयी मौनाचा निश्चयही अयुक्तच होय. अशी बोलाबोलातीत ती वस्तू आहे. न बोलणे देखील न बोलून ते तोंड भरून बोलावे व जाणीव नेणीव या दोन्हीचे भान टाकून ते जाणावे. त्या स्वरूपी बोधानेच बोध जाणावयाचा, आनंदानेच आनंद घ्यावयाचा व सुखानेच केवळ सुख भोगावयाचे. तेथे लाभाचाच लाभ झाला, प्रभेची भेट झाली अशी स्थिती असून विस्मय विस्मयातच समूळ बुडतो. तेथे समत्व समत्वाला आला, विश्राम विश्रांतीला आला, अनुभव अनुभवाने वेडा झाला. फार काय सांगावे असे शुद्ध मीपण हे फळ त्या क्रमयोग्याला क्रमयोगाच्या विस्तृत अशा वेलीचे सेवन करून क्रमयोगाचे आचरण करून मिळाले.
अर्जुना, क्रमयोगरूपी सार्वभौम राजाच्या मुकुटावर असणारे जे मी ज्ञानरत्न ते तो कर्मयोगी मोबदल्यात आपली जीवदशा अर्पण करून मिळवतो. अथवा क्रमयोगरूपी मंदिराचा जो हा मोक्षरूपी कळस, त्या मोक्षरूपी कळसावरील पोकळीचा विस्तार तो क्रमयोगी झाला. अथवा संसाररूपी अरण्यात जी क्रमयोगरूपी चांगली वाट मिळाली आहे, ती क्रमयोगरूपी वाट माझ्या ऐक्यरूपी गावात प्रविष्ट झाली आहे. हे राहू दे, त्या भक्तचित्तरूपी गंगोदकाने, या क्रमयोगरूपी ओघाने मी जो स्वानंदरूपी सागर त्या मला वेगाने गाठले. हे चांगले मर्म जाणणाऱ्या अर्जुना, क्रमयोगाची एवढी मोठी थोरवी आहे. म्हणून आम्ही हा क्रमयोग तुम्हाला वारंवार सांगतो. योग्य देश, योग्य काळ व योग्य पदार्थ त्यांच्या साधनाने प्राप्त करून घेतला तर मी प्राप्य आहे, एरवी नाही असा मी नाही. तर मी स्वतः सिद्ध, सर्वांच्या सर्व रूपाने मीच आहे. म्हणून माझ्या प्राप्तीविषयी श्रमावयाची जरुरी नाही. या उपायाने, कर्मयोगाने खरोखरच मी प्राप्त होतो. एक शिष्य, एक गुरु, जो संप्रदाय खरोखरच प्रसिद्धीस आला आहे, तो माझ्या प्राप्तीचा प्रकार जाणण्याकरता आहे. अरे, पृथ्वीच्या पोटात अनंत ठेवे, लाकडात अग्नी व कासेत दूध नित्य सिद्ध आहेच, परंतु ते सिद्ध असलेले पदार्थच प्राप्त करून घेण्यास काही उपाय करावे लागतात. त्याप्रमाणे नित्य सिद्ध असलेल्या माझ्या प्राप्तीचेही उपाय करावे लागतात. स्वतःच्या प्राप्तीचे उपाय मागे सांगितल्यावर पुन्हा त्याच विषयाची देव प्रस्तावना का करीत आहेत असे कोणास वाटल्यास, येथे देवाच्या मनातील अभिप्राय असा आहे की सर्व गीताशास्त्र हे स्वतः प्रमाण वेदांचे सार असून मोक्षा पायदर्शक आहे. अन्य शास्त्रांचे उपाय असले तरी ते प्रमाण सिद्ध असतीलच असे सांगता येत नाही. माझी प्राप्ती म्हणजे असा प्रकार असतो. वारा फक्त सूर्याच्या आड असलेले ढग दूर लोटतो, सूर्य काही नवा आणत नाही. किंवा हाताने पाण्यावरील फक्त गोंडाळ दूर केली जाते, पाणी पहिलेच असते. त्याप्रमाणे आत्मदर्शनाला प्रतिबंध करणारा जो अज्ञानाचा पडदा मध्ये असतो, तेवढाच शास्त्र दूर करते. त्याचे आत मी असंग, स्वयंप्रकाशी, नित्य आहेच, त्याचे दर्शन सहज होते. म्हणून सर्व शास्त्रांची मर्यादा, कामगिरी अविद्येचा नाश करणे येतवरच आहे. त्यांच्यात स्वतः सिद्ध आत्मबोध साक्षात करून घेण्याचे सामर्थ्य नाही. अध्यात्म विषयावरील जी इतर शास्त्रे, त्यास त्यांच्या विधानाच्या सत्यत्वाला प्रमाण काय असे विचारले तर ती प्रमाण म्हणून त्यांच्याकडे बोट करतात, ते हे गीताशास्त्र होय, एवढी त्याची महती आहे. सूर्य उदयाने पूर्व दिशा अलंकारित करतो खरी, पण लगेच इतर सर्व दिशा सतेज होतात. तसे सर्व अध्यात्मशास्त्रांचा राजा अशी ही गीता, तिच्यावर सर्व शास्त्रांचे सनातत्व अथवा सौभाग्य अवलंबून आहे. हे असो, गीताशास्त्रेश्वराने मागे पुष्कळ विस्तारपूर्वक आत्मप्राप्तीचा उपाय सांगितला आहे की ज्या योगे तळहातावरील वस्तूप्रमाणे आत्मदर्शन व्हावे. पण प्रथम श्रवणाबरोबर अर्जुनाच्या चित्तात ते आरूढ होईल न होईल अशी देवांनी कळकळ बाळगून तोच अर्थ अथवा तेच प्रमेय शिष्यांच्या चित्तात ठसावे म्हणून पुन्हा स्पष्ट करून सांगितले. आणि गीता ग्रंथाच्या समाप्तीचाही प्रसंग असल्यामुळे गीतेचा मुख्य प्रतिपाद्य विषय एकच आहे हे तिच्या उपक्रमाच्या व उपसंहाराच्या एकार्थत्वाने दाखवितात. ग्रंथाच्या मधील अध्यायात अधिकारभेदाने भिन्न भिन्न सिद्धांत सांगितले आहेत. त्यामुळे त्या गीताशास्त्रात अनेक सिद्धांत सांगितले आहेत असे पूर्वापार संबंध न जाणणाराला जर वाटेल तर मुख्य सिद्धांताच्या पोटात अनेक उपसिद्धांत त्याची कक्षा म्हणून सांगावे लागतात. हे त्या उपसिद्धांताची मुख्य सिद्धांतापाशी जुळणी करून दाखवून आरंभ केलेली गीता देव संपूर्ण करतात. अविद्येचा नाश करून त्यायोगे आत्मरूप मोक्षफल जीवांच्या पदरात
पाडणे व ह्या दोन्ही गोष्टींचे साधन म्हणजे केवळ यथार्थ आत्मज्ञान हेच होय. हे जीवास पटवणे हाच गीतेचा महान सिद्धांत आहे. हे इतके सांगण्यासाठी प्रसंगतः ग्रंथात कर्म उपासनादी विस्तार करून सांगितले, पण त्या मुख्य सिद्धांताचा थोडक्यात अनुवाद करावा या हेतूने. म्हणून उपेय म्हणजे ज्याच्यासाठी उपाय करावे ते फल प्राप्त झाले असतानाही त्याचे उपाय करण्यास देव पुन्हा प्रवृत्त झाले. देव म्हणतात, अर्जुना, असा जो क्रमयोगी निष्ठेने मद्रूप होऊन माझ्या स्वरूपात राहतो, स्वकर्माचरण रूप पुष्पांनी माझी पूजा करून त्या योगे होणाऱ्या माझ्या प्रसादाने ज्ञाननिष्ठा प्राप्त करून घेतो. ती ज्ञाननिष्ठा ज्याने हस्तगत केली तेथे माझी भक्ती उत्कर्ष पावते व तिच्या भजनात समरस होऊन तो सुखी होतो. आणि सर्व विश्वाला प्रकाशित करणारा असा जो मी, त्याचा आत्मा त्याला तो सर्वथैव अनुसरतो. आपले काठिण्य सोडून मीठ जसा जलाचा आश्रय करते किंवा सर्व दिशात संचार करून वायू जसा आकाशाच्या पोटात शांत होतो, त्याप्रमाणे काया वाचा मने करून जो माझा आश्रय करून राहिला आहे तो क्वचितच निश्चित कर्म करो. पण गंगेत मिळाल्यावर ओहोळ आणि महानदी हा भेद जसा उरत नाही, त्याप्रमाणे ज्याला माझ्या स्वरूपाचे ज्ञान झाले आहे त्याला शुभ व अशुभ दोन्ही कर्मे समानच असतात. हा अस्सल चंदन आहे व हा दूर करणारा निंब आहे असा विचार ती दोन्ही लाकडे अग्नीत टाकली नाहीत तोपर्यंतच असतो. 5 कशी व 16 कशी असा भेद सोन्यात तोपर्यंतच असतो की जोपर्यंत हलक्या सोन्याला परिसाचा संबंध घडत नाही. जो जडल्यावर हिनकस धातूचे उत्तम सोने होणारच. सर्वत्र माझा एकाचाच प्रकाश व्याप्ती आहे अशा बोधाचा जोवर उदय झाला नाही तोवर शुभ व अशुभ असे भेद बुद्धीपडे उभे राहतात. अरे, रात्र आणि दिवस हा द्वैत भाव ती दोघे सूर्याच्या गावाला गेली नाहीत तोवरच नांदतो. तेथे रात्र व दिवसही नाही. म्हणून अर्जुना, माझ्या वास्तविक स्वरूपाच्या प्रकाशापुढे त्याच्या शुभाशुभ सर्व कर्माचे भस्म होऊन तो सायुज्य पदावर बसतो. देश, काल अथवा निसर्गतः ज्याचा कधीही नाश संभवत नाही असे जे माझे अविनाशपद सायुज्यपद ते त्याला प्राप्त होते. किंबहुना अर्जुना, मी जो परमात्मा त्याची प्रसन्नता अथवा त्याचा प्रसाद त्याला प्राप्त होतो. आणखी कोणता असा लाभ असणार की जो या प्रसादानंतरही मिळणे बाकी आहे. यासाठी धनंजया, तू आपली सर्व कर्मे माझ्या ठिकाणी समर्पित कर. परंतु अर्जुना, तो कर्मसन्यास अकृत्रिम असावा व चित्तवृत्ती आत्मविचाराकडे असू दे. मग त्या आत्मविचाराच्या सामर्थ्याने तुला कर्माहून अत्यंत वेगळे असलेल्या अशा आपल्या निर्मळ स्वरूपाचे माझ्या स्वरूपात दर्शन होईल. आणि कर्माचे जन्मस्थान जी प्रकृती किंवा अविद्या तिचा व आपला काहीही संबंध नाही हे तुझ्या ध्यानात येईल. विचाराअंती तुला असेही कळून येईल की रूपा वाचून छाया म्हणून जसा स्वतंत्र पदार्थ नसतो त्याप्रमाणे आत्मसत्तेहून प्रकृतीला वेगळी सत्ताच नसल्यामुळे ती आपल्याहून वेगळीही नाही असे अर्जुना तुझ्या ध्यानात येईल. अशा अनिर्वचनीय स्वरूपाच्या आविष्करणाने प्रकृतीचा नाश झाला म्हणजे तीच कर्माचे जन्मस्थान किंवा कारण असल्यामुळे कर्माचा कारणासह वर्तमान सहजच संन्यास होतो. अशा रीतीने सर्व कर्मसन्यास झाला असता मी आत्मा सहजच नित्यस्थित आहे. त्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी तुझी बुद्धी पतिव्रतेप्रमाणे सदैव स्थिर असू दे. बुद्धी अन्यन्य भावाने माझ्या स्वरूपी रत झाली म्हणजे चित्तही अन्य चिंतनाच्या विषयांच्या त्यागाने माझ्याच भजनी लागते. याप्रमाणे विषयांचा त्याग केलेले चित्त माझ्या स्वरूपी नित्य जोडून राहील असे सदैव कर. मग अशा प्रकारच्या अभेद सेवेने तुझे चित्त जेव्हा मद्रूप होईल
तेव्हाच तुझ्यावर माझा पूर्ण प्रसाद झाला असे समज. या प्रसादाने जन्मापासून मृत्यूपर्यंत जेवढी दुर्गम दुःखे भोगावी लागतात ती सर्व तुला सुगम होतील, अर्थात भोगावी लागणार नाहीत. सूर्यप्रकाशाचे सहाय्य असलेला डोळा काय अंधाराला भिणार आहे? त्याप्रमाणे माझ्या प्रसादाने ज्याची जीवदशा नष्ट झाली आहे त्याला संसार रूप बागोलाची भीती कशी वाटेल? म्हणून अर्जुना, माझ्या प्रसादाने तू हा इतरास दुस्तर असलेला संसार सहज तरून जाशील, अथवा सर्वज्ञतेच्या किंवा अभिमानाच्या तोऱ्यात तू हे माझे बोलणे नुसते ऐकणारही नाहीस किंवा मनावरही घेणार नाही, तर वस्तुतः तू नित्यमुक्त व अविनाशी आहेस हे सर्व व्यर्थ होऊन देहसंबंधाने होणारे सर्व दुःखाचे आघात तुला सोसावे लागतील. ह्या देहात्मबुद्धीने पावलोपावली आत्मघात होत असतो व विसावा म्हणून कसा तो क्षणभरही मिळत नाही. माझ्या बोलण्याकडे तू जर दुर्लक्ष केलेस तर वस्तुतः तू अमर असूनही तुला मरणासारखे दारुण दुःख भोगावे लागेल. पथ्य मोडणारा ज्वराला व दिवा फोडणारा अंधकाराला, तसा विचार सोडणारा अहंकाराला पुष्ट करतो. आपला देह तो अर्जुना दुसऱ्यांचा देह, ते स्वजन आणि त्यांच्याबरोबर युद्ध म्हणजे पापकर्म, या तीन गोष्टींना आपल्या बुद्धीप्रमाणे अशी तीन नावे देऊन अर्जुना मी युद्ध करणार नाही असा चित्तात दृढ निश्चय करून जरी तू बसला असलास तरी तुझा नैसर्गिक म्हणजे जन्मजात स्वभाव तो तुझा निश्चय टिकू देणार नाही. आणि विचार करून पाहिले तर मी अर्जुन हे माझे ह्यांचा वध करणे म्हणजे पातक आहे इत्यादी समजूत म्हणजे तात्विकदृष्ट्या केवळ भ्रमा वाचून दुसरे काही नाही असे म्हणणे. अरे, प्रथम तूच युद्धाला तयार झालास, त्याकरिता शस्त्रही धारण केलेस व आता ऐन प्रसंगी मी युद्ध करणार नाही अशी प्रतिज्ञा करतोस. म्हणून झुंजणार नाही असे जे म्हणत आहेस ते व्यर्थ होय. आम्हाला तर ते खरे वाटत नाहीच, पण लोकही ते खरे आहे असे मानणार नाही. तर युद्ध करू नये असा जो तुझ्या चित्तात सारखा विचार चालू आहे तो तुझा क्षात्रधर्मच अन्यथा उलट करविल. अहो, पूर्व दिशेकडे पाणी वाहत असता कोणी पश्चिमेकडे तोंड करून पोहू लागला तर त्याचा आग्रह मात्र उरणार, पाणी त्याला आपल्या ओघाकडे आणणारच. साळीच्या बियाणे साळीपणाने न उगविण्याचे ठरविले तर ही अस्वाभाविक गोष्ट शक्य आहे काय? त्याप्रमाणे हे बुद्धिमंता, जन्मता क्षात्रसंस्काराने सिद्ध प्रकृतीने घडलेला किंवा बनलेला जो तू तो ह्या क्षणी युद्ध करणार नाही असे जरी म्हणालास तरी ते व्यर्थ होय. ती तुझी प्रकृती तुला उठविणारच. अर्जुना, तेज, शौर्य, दक्षता आदी तुझ्या अंगातील गुण जन्मजात प्रकृती सिद्ध आहेत. तर त्या गुणानुरूप न वागता तू स्वस्थ बसू म्हणशील तर प्रकृती तुला तसे करू देणार नाही. अर्जुना, त्या तिन्ही गुणांनी तू जन्मता बांधलेला आहेस. अखेर ते तुला क्षात्रवळणावर नेणारच. अथवा आपला जन्म कोणत्या कुळात आहे याचा काही एक विचार न करता नुसता लढणार नाही असा निश्चय करून बसशील तरी हातपाय बांधून रथात घातलेला मनुष्य स्वतः न चालता सुद्धा जसा रथाबरोबर देशांतराला पोहोचतो त्याप्रमाणे आपण काही करणार नाही असा निश्चयाने तू जरी असलास तरी खात्रीने तू तेच करणार. विराट नगराचा राजा उत्तर युद्धातून पळू लागला तेव्हा तू का ते युद्ध केलेस? हा तुझा क्षात्र स्वभाव तुला युद्ध करायला लावणारच. अर्जुना, महावीरा, त्या युद्धात 11 अक्षौहिणी सैन्याला तू एकट्याने पराजित करून त्यांची वस्त्रे हिरावून घेतलीस. तो तुझा क्षत्रियाचा स्वभाव तुला झुंजविणारच. अरे, रोग्याला रोगाची किंवा निर्धनाला दारिद्र्याची आवड असते काय? पण बलवान प्रारब्ध तसे भोग त्यांना देतेच. ईश्वराच्या अधीन असलेल्या अदृश्याने या अनिष्ट गोष्टी भोगविल्या जातात. सर्व प्राण्यांच्या हृदयरूपी मोठ्या आकाशात तो ज्ञानवृत्तीच्या सहस्त्र किरणांनी ईश्वररूपी जो सूर्य उगवला आहे.
व जो जीवांच्या जागृती, स्वप्न व सुषुप्ती या तिन्ही अवस्थारूप लोकास प्रकाशून देहात्मबुद्धीच्या विपरीत ज्ञानाने चांगल्या मार्गावरून च्युत भ्रष्ट झालेल्या त्या जीवरूपी वाटसरूंना जागे करतो. दृश्य जगतरूपी पाण्याच्या सरोवरात विषयरूपी कमळे उमलली असता 5 ज्ञानेंद्रिये व 6वे मन हे 6 पाय असलेल्या जीवरूपी भ्रमराकडून त्या कमळाचे सेवन तो ईश्वररूपी सूर्य करवितो. हे रूपक असो, सर्व प्राणीमात्रांच्या ठिकाणी मी अमुक आहे अशा रीतीने स्फुरणारा जो समष्टी अहंकार तो पांघरून तो ईश्वर अखंड प्रगट आहे.